मुंबईत सकाळपासूनच खरं तर मुसळधार पाऊस पडत आहे। सकल भागात पाणी साचलेलं आहे आणि अशातच प्रशासनाकडून सर्व शाळांना सुट्टी देण्यात आली होती। अशातच किंग सर्कल या परिसरात आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणात पाणी तुंबलेलं आहे, वाहतुकीची कोंडी मोठ्या प्रमाणात झालेली आहे आणि हीच परिस्थिती जवळपास 1 ते 1.5 किलोमीटर असल्याचं पाहायला मिळालं होतं। ज्यावेळी शाळा प्रशासनाकडून सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली त्यावेळी एक बस ही याच पाण्यात या ठिकाणी अडकली होती आणि त्यावेळी त्या घाबरलेल्या मुलांना एकच धीर देत पुन्हा एकदा मुंबई पोलिसांनी आपलं कर्तव्य बजावलेलं आहे। आणि खरं तर यामध्ये प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर दीपक निकाळे यांचा महत्त्वाचा रोल आहे, जो सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात तो फोटो व्हायरल झाला। ते दीपक निकाळे आपल्या सोबत आहेत। निकाळे साहेब, काय सांगाल, इथे ती स्कूल बस अडकली होती आणि आपण त्वरित त्या मुलांना सुखरूप ठिकाणी हलवलं? सर्वांना सर्वप्रथम नमस्कार। ह्या वर्षी प्रमाणाच्या बाहेर पावसाची उद्घोषणा करण्यात आली होती हवामान खात्यातर्फे। त्याप्रमाणे गेल्या 2-3 दिवसापासून सलग या ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे। तसे मुंबईत तसे महाराष्ट्रात आज रात्रभरापासून या ठिकाणी पावसाची संततधार सुरू असून सकाळी नियमितप्रमाणे शाळा कॉलेज सुरू असताना शाळेत डॉन बॉस्को शाळा या शाळेचे विद्यार्थी आपल्या नियमाप्रमाणे शाळेत गेले असता शासनाने असे जाहीर केले होते की मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे सर्व शाळा आणि कॉलेजांना सुट्टी देण्यात आली होती। त्याप्रमाणे डॉन बॉस्को शाळेचे काही विद्यार्थी होते नर्सरीचे, ते बसमध्ये बसून किंग सर्कल माटुंगा पोलीस स्टेशनच्या समोर किंग सर्कल ब्रिजच्या खाली तिथे नेहमीप्रमाणे मुसळधार पाऊस झाल्यानंतर कमरा एवढं पाणी तुंबतं। त्या पावसाच्या पाण्यामध्ये सदरची बस अडकल्याने आम्ही तात्काळ त्या बसजवळ धाव घेतली आणि त्या बसमधील जवळजवळ 7 ते 8 लहान मुलं होती, त्यांना आम्ही रेस्क्यू करून सुरक्षितरित्या पोलीस ठाणे येते। मुलं खरं तर खूप घाबरलेली होती आणि आपण एक 2 मुलींना त्या ठिकाणी आपण अंगावर घेतला होता। आपल्या नातीप्रमाणे ते एकूणच नातं हे दिसत होतं त्या फोटोमधनं आम्ही पाहतोय। नाही, तसं बघायला गेलं तर पोलिसांचं हे आद्य कर्तव्य आहे। आपले नाती गोती सगळे शेवट लांब ठेवून प्रथम आपलं पोलीस कर्तव्य बजावणं हेच पोलिसांचं प्रथम कर्तव्य आहे। त्याप्रमाणे मी माझं कर्तव्य यशस्वीरित्या पाडण्याचा प्रयत्न केला मी या ठिकाणी। तर नक्कीच आपण पाहतोय दरवेळी जे पोलिसांचं ब्रीद वाक्य आहे, सदरक्षणाय खलनिग्रहणाय, त्याप्रमाणे पोलीस हे कायम जनतेच्या सेवेसाठी सदैव रस्त्यावर आपल्याला पाहायला मिळालेले आहेत। मग तो कोविडचा काळ असो किंवा कुठलीही परिस्थिती असो, आजही आपण पाहतोय की मुंबई पोलीस हे रस्त्यावरती आहेत आणि आजही या ठिकाणी किंग सर्कलमध्ये साचलेल्या पाण्यात, गुडघाभर पाण्यामध्ये ते वाहनांना वाट मोकळी करून देत आहेत। अशीच परिस्थिती त्या विद्यार्थ्यांवरती देखील ओढावलेली होती। पूर्ण गाडी ही पाण्यात अडकली असताना दीपक निकाळे हे त्या ठिकाणी धावून गेले आणि त्या मुलींना सुखरूप बाहेर काढत त्यांना आपल्या पोलीस स्टेशनला आणलं आणि त्यानंतर त्यांच्या पालकांच्या स्वाधीन केलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अरविंद वारगेसह मी सूरज सावंत, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।